आज आपण बनवणार आहे नारळी पौर्णिमेनिमित्त झटपट आणि सोप्या पद्धतीने बनणारा नारळी भात। चला मग आता त्यासाठी लागणारे साहित्य पाहू। त्यासाठी आम्ही 1 वाटी अख्खा बासमती तांदूळ घेतला आहे। तुम्ही कुठलाही तांदूळ वापरू शकता। गार्निशिंगसाठी थोडे काजू बदाम पिस्ता, 1 वाटी ओलं खोबरं, थोडे काजू, 1 वाटी गूळ किसलेला, 4 वेलची, 4 लवंगा, थोडं तूप। आता आपण 1 वाटी तांदूळ 10 ते 15 मिनिटांसाठी व्यवस्थित धुवून भिजत ठेवू। तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर माधुरीज किचनला सबस्क्राइब करा। आता आपण नारळी भात तयार करायला घेऊ। त्यासाठी भांड्यामध्ये 2 ते 3 चमचे तूप, थोडी वेलची, थोडी लवंग घेऊन मिक्स करू। त्याने नारळी भाताला छान चव येते। आता आपण 15 मिनिटं भिजत ठेवलेला 1 वाटी बासमती तांदूळ तुपामध्ये चांगला परतवून घेऊ। आता 1 वाटी तांदळासाठी 2 वाटी गरम पाणी घेऊन बारीक गॅसवर तांदूळ शिजायला ठेवू। भाताला चांगला कलर येण्यासाठी 2 ते 3 चमचे गरम दुधात थोडं केसर टाकून घेऊ। आता बारीक गॅसवर कढई ठेवून 2 ते 3 चमचे तूप टाकून घेऊ। आता त्यात थोडे काजू टाकून लालसर कलर येईपर्यंत काजू परतून घेऊ। आता त्यात 1 वाटी किसलेलं ओलं खोबरं आणि 1 वाटी बारीक चिरलेला गूळ एकजीव करून घेऊ। गूळ चांगला वितळेपर्यंत आणि खोबऱ्याला लालसर कलर येईपर्यंत चमच्याच्या साहाय्याने हे परतवत राहू। आता खोबऱ्याला छान लालसर कलर आला आहे। आता आपला बासमती तांदूळ व्यवस्थित शिजला आहे। आता आपण शिजलेला भात गूळ आणि खोबऱ्याच्या मिश्रणात चांगला मिक्स करून घेऊ। आता दुधात मिक्स केलेले केसर नारळी भातात व्यवस्थित मिक्स करून घेऊ। केसरमुळे नारळी भाताला एक छान कलर येतो। अशा प्रकारे खमंग नारळी भात तयार झाला आहे। आता आपण काजू बदाम पिस्ताने नारळी भाताला छान गार्निशिंग करून घेऊ। अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माधुरीज किचनला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। बेल आयकॉनवर क्लिक केल्यामुळे आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येत राहील। तुम्हा सर्वांना नारळी पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा।